ह्याचं काय नाव ठेवलंय कसं काय? ह्याचं नाव आम्ही लंपीच ठेवलं ह्याचं नाव. लंपी नावच लंपी ठेवलंय. हां कसं काय नाव तुम्हाला सुचलं? नाव ह्याचं अंगावर सगळं लंपी झालं त्यामुळं लंपी झाला म्हणलं. आता ह्याला लंपी म्हणलं तरच कळतंय, दुसरं नाव हाक मारलं कळत नाही ह्याला. कळत नाही कळत नाही. म्हणजे त्याला ऐकू येते. हाक मारून बघा तुम्ही. तुम्ही काय ही करा बरं त्याला. हाक मारून बघा. लंपी ए लंपी 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 म्हणल्यावरच कळते त्याला. लंपी म्हणलं तर दुसरं नाव ठेवतं आम्ही, हां पण त्याला काय कळत नाही दुसरं नाव. म्हणजे हाक मारल्यावर कळतच नाही त्याला. त्याला जरा तुम्ही तिथं जाऊन हाक मारा बरं, बघू येते का. चल लंपी ये, चल चल ये. तर नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य पुन्हा आपलं एकदा स्वागत करत आहे. खिलार साम्राज्य आत्ता बार्शी तालुक्यातील कुठलं गाव जातं? गुळपोळी गाव, गुळपोळी, जिल्हा सोलापूर. बरं. त्या गावामध्ये आणि एका आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. दादा नमस्ते. नमस्ते. कुठलं गाव तुमचं? गाव गुळपोळी, हां. तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बरं. किती वय आहे आता गाईचं? गाय आता जुळली. बरं. आता 75ची गाय आहे. 5व्या येताची. हां. आता 6व्या हाताला गाभण आहे. किती वय असताना घेतलेली तुम्ही गाय? नाही आपल्या घरचीच गाय आहे. घरची. हां. तुमच्या दावणीला काय दिलं आतापर्यंत तिनं? आतापर्यंत 4 खोंडांनी 1 कारवड झाली आता. बरं. आता काय कोणकोणत्या बैलाची किंवा कोणकोणत्या खाणीतली पैदास आहेत तुमच्याकडं? आमच्याकडे आता सध्या अभिषेक शिरखान यांच्या सर्जावळची एक खोंड आहे. कुठल्या गायचं? कुठल्या ह्या गायचं नाही, दुसरं आम्ही विकत आणलेला आहे. बरं. हां. आणि अजून एक सतीशांना खोंडराव हिवरगाव त्यांच्या सोन्याचं एक आहे खोंड, आणि पाखरेची एक कारवड आहे. हिवरगाव त्या पाखराची एक आणि सोन्याची एक. हां, ते दोन्ही आपल्या घरची आहेत. ह्याच गायची बरं. फायदा आहे आपल्या घरची. आता काय गाभा आहे कसं काय गाय? आता गाभण आहे. हां. एक 4 दिवसात विहीन गाय पाखरेवर गाभण आहे. पाखऱ्यावर. हां. किती दूध देते गाय? गाय 2 लिटर दूध देत असेल. बरं. आणि असं काढत नाही, वासराच पाहतो. हम्म, हम्म. आता हिचं पाखऱ्याचं कालवड दाखवा आपल्याला. चला जाऊ दे. हम्म. किती वय आता ह्याचं? त्याच्यावरी असं 11.5 ते 12 महिने. 11.5 ते 12 महिने. हां. हे वेल्यानंतर गाय एका महिन्यात आम्ही लावून आणली बरं. पहिल्याच माझा. हां हां. बरोबर. वासरू चेहऱ्यावर एक नंबर खास आला. हां. कुठं प्रदर्शनात वगैरे घेऊन जाताय का नाही? नाही प्रदर्शनात नेलं नाही अजून. बरं. अजून काय तयार झालं नाही म्हणून नेलं नाही आता. हां हां हां. कलर एक नंबर आला. हां. काय वासराबद्दल काय सांगाल, म्हणजे कसं पडले वासरू? वासरू तोंडाला 1 नंबर पडले, माप मोठं आहे. हां जातीवंत पडले वासरू, गाय पेक्षा आपल्या भारी पडले वासरू. हां हां हां. आम्हाला पाहिजे असं पडले वासरू. बरं बरं बरं. प्रदर्शनात जात नाही का कुठं काय असं काय? नाही विचार अजून जायचा काय, हां. आणि आता बघू इथनं पुढे. बरं बरं. काय वासराला म्हणजे मागतात का काय काय लोक कसं काय? नाही मागणी झाली पण आम्हाला द्यायचं नाही, त्यामुळं काय आम्ही विचार केला नाही. हां हां हां. काय ह्याला खुराक वगैरे कसं काय असते काय? खरं आपलं मकाचं बांगडा आणि खापरी पेंड. कपरी पॅन्ट. हां. बरं बरं. वासराचं शरीर बांधा ही कसं आहे काय त्याबद्दल सांगा जरा आपल्याला. वासराचं शरीर बांधा चांगला आहे, हां. मोठ्या मापाचं आहे, रुंद माप मोठा आहे सगळं. चेहरा एकदम खास आहे. हां. गरम आहे का कसं वासरू काय? वासरू लय गरम आहे. हां. हां. ऐकत नाही आता, सोडलं ये उड्याच मारत पाहिजे. ती जी तुमची गाय आहे त्या गाईचं कितवं वासरू आहे? हे 5वं वासरू आहे घ्यायचं. 5वं. हां. बरं बरं. आता दुसरं एक खोंड आहे, त्या खोंडाबद्दल सांगा आपल्याला. त्याला ह्या खोंडाचं वय किती आता? ह्या खोंडात 27 ते 28 महिने वय. 27 ते 28 महिने. हे सतीशांनाच्या शिंगाकडे सोन्याचं खोंड आहे. सतीश अण्णा यांच्या शिंगाकडे बैलाचं सोन्याचं. बरं. आता काय काय ह्याला व्यायाम वगैरे कसं काय असते काय? मी छकडीला झोपून चालवतो आम्ही ह्याला. बरं. हां. सकाळी. हां, दररोज सकाळ संध्याकाळ टाईम भेटेल तसं. बरं बरं बरं. घरच्या गाईचं आहे ना? हां, हे घरचं आहे, त्या करवडीच्या आधीच आहे. त्या कारवडीच्या आधीचं. हां. व्यायाम अजून काय काय असते ह्याला, काय पवनी वगैरे काय? पवनी असते, आता पाणी नाही, उन्हाळ्यात पावसाळ्यात पवनी असते. आता दात लावले कसं काय? दात लावलं दुसरं खोंड आहे, एक दुसरं? महिन्याचं दात लावू. बरं बरं बरं. गाईसाठी चालू केलं आहे कसं काय? नाही गायसाठी नाही, आपले हां. असं सांभाळायला याला. सांभाळायचं. हां, म्हणजे हं. आपलं नावासाठी आपलं ठेवलं याला, नावासाठी. नाद म्हणून आपलं सांभाळायला याला. बरं बरं बरं.
छकडीला काय व्यायाम वगैरे कसं काय शेतात काय घेता ह्याला काय? शेतात कुळवाला हे घेतो कधी आधी मध्ये, हां नाहीतर मग छकडीला चढवून आणतो आम्ही. बरं बरं बरं. काय गरम आहे का कसं म्हणजे वासरू काय? एकदम गरम आहे. हां हां, बुजारा आहे एकदम. गुजार एकदम. हम्म. वासरू चित्रामोरा कलर आहे काय? हां, चित्र मारा हरणा कलर. हम्म. पायालाही मजबूत आहे एकदम. पायाला मजबूत घट्ट अंगाचा आहे. हम्म. चला त्या वासराजवळ तिकोंडे त्यांच्या सोन्याचं वासरू आहे काय? हां, तिकडून लाईनचे. हम्म. ह्याला काय आज काय लंपी चालते काय? ह्याला आपण विकत घ्यायच्या आधीच लंपी झालेला होता. बर ते मालकाकडून आपण लंपी झालेला विकत आणलेला आहे. लंपी झालेलं कसं काय वाटलं होतं मला? ह्याला मी आधी बारक्यापणी बघितलं होतं, हम्म. त्यामुळं हम्म. पसंत पडलं होतं मला बारक्यापणी. बारक्यापणी. बारक्यापणीच मी पसंत केलं ह्याला. हां मग पुन्हा त्याला लंपी झालेला की मालक म्हणले विकायचं, पण आणला. ह्याचं किती वय आहे आता? जरा असं 14 ते 15 महिने. 14 ते 15 महिने. हां, लंपी झालेलं काय घेऊ वाटलं होतं मला? त्याची जात गोत बघून लहानपणी मी बघितलं होतं ना, जन्मल्यावर 1 महिन्याभराने बघितलेलं होतं, बर तेव्हाच मला पसंत पडलं. म्हणजे लंपी झालं तरी पण तुम्ही घेतलं? रिझल्ट त्याला 8 दिवसाचा वाचत होता. हां हां. हां, तरी त्याला नीट केलं सगळं तरी परत? नीट केला आम्ही, घरी आणून इथं नीट केला. हां. आता किती वय आहे सध्याचं? हे सध्या 14 ते 15 महिने होते. 14 ते 15 महिने. हां. ह्याला काय व्यायाम वगैरे कसं काय असते काय? ह्याला तिघायच्या आणि 2 छकडी झोपतो दोघं. दोघाला? हां, एकदम करंटचे कोण आहे. करंटचं? हां. ह्याचं कसं काय नियोजन असणार आहे? काय काय परत काय करणार आहे तुम्ही? काय आली चांगली किंमत तर द्यायची, नाही तर ठेवायची आपले. बरं. हां, काय वासराकडे काय बघून घेतलेलं तुम्ही? त्याची तोंडाची नळी, बांधा, चौक. हां हां, अजून? चव 1 नंबर आहे. बरं. पायाला मजबूत आहे. हां. हां, आता ह्या वासरू कुठल्या बैलाचं आहे किंवा काय त्याबद्दल सांगा आपल्याला. हे वासरू डायरेक्ट अभिषेक शेरकर यांच्या सारख्या वासरू आहे. सर्जाचं? हां, सिद्धापूर खाणीच्या? सिद्धापूर खाणीचं. बरं. ह्याला बी काय व्यायाम ती सगळं पोहणी बिवणी सवय सगळे? सगळं सेम दोघाला. हां. छकडीला ते सगळे शेती कामं ते शिकवले काय? नाही, शेती कामाला नाही झोपलं, बारीक आहे अजून. नुसतं शिकवलं ह्याला. बरं. वय बारीक असल्यामुळे याला काय लय जायला ताण नसतो लय. तुमच्या भागात गायींचं प्रमाण कसं आहे? गायींचं प्रमाण आहे जास्त. हां. आमच्या इकडं असं वळू लावत नाहीत लय. बरं. इंग्लिश जरा जास्त भर असतो. हां. हां. शेपोटी चांगला टाच लांडा आहे याला. हां. हां. अजून काय सांगाल वासराबद्दल? वासराबद्दल चव 1 नंबर आहे. आपल्याला चव जास्त आवडला. चौक? हां, हम्म. त्यामुळे आपण खरेदी केला ह्याला. कुठल्या भागातून घेतलेला आहे? ते वैराग भागात नाही घेतलेलं. वैराग? हां, लहानपणी तरी किती वय असताना घेतलेलो? लहानपणी 6 ते 7 महिने असताना घेतलेलं. 6 ते 7 महिने. लय डाग होते याच्यावर. आता जरा कमी झाले. बरं. कोणी बोलते का? बरं, ह्याचं काय नाव ठेवलंय कसं काय? ह्याचं नाव आम्ही लंपीच ठेवलं ह्याचं नाव. लंपी? नावच लंपी ठेवलंय? हां, कसं काय नाव तुम्हाला सुचलं? नाव ह्याचं अंगावर सगळं लंपी झालं, त्यामुळे लंपी झाला म्हणलं. आता ह्याला लंपी म्हणलं तरच कळतंय, दुसरं नाव हाक मारायला कळत नाही ह्याला. कळत नाही कळत नाही. म्हणजे त्याला ऐकू येते? हाक मारून बघा तुम्ही. तुम्ही काय ही करा बरं त्याला. हाक मारा. लंपी, ए लंपी, लंपी म्हणल्यावरच कळते त्याला? लंपी म्हणलं तर दुसरं नाव ठेवतं आम्ही, हां. पण त्याला काय कळत नाही दुसरं नाव. म्हणजे हाक मारल्यावर कळतच नाही त्याला जरा तुम्ही तिथं जाऊन हाक मारा बरं बघू येते का? ये, चल लंपी, ये, चल, चल ये, चल, ये, चल, चल, ये, चल, ये, लंपी, चल, चल ये. ही कसं गरम आहे का कसं काय खोंड आहे? गरम आहे, गरम आहे? गरम आहे. बरं. सिद्धापूर खाणीचा वासरा आहे? हां, आज सुटल्यावर गावते कसं काय? गमतं येत आहे माघारी. माघार येते का? हां, बर. थांबा. त्याला आता लंपी म्हणून हाक मारा. लंपी, चल ये, ये, टुर, ये, चल, ये. हो दादा तुमचं नाव गाव आणि आपल्याला तुमचा नंबर सांगा.
माझं नाव पूर्ण गुंदर मधुकर नरकडे, राहणार गुळपोळीत, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. बर मोबाईल नंबर 8887 96 96 31. चालते चालते. तिकोंडी लाईनचा आणि एक सिद्धापूर खाणी शेरखानी यांच्या बैलाचं वासरू आहे काय तुमच्या? हां. बरं बरं.